ज्यांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानड़ी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. कंठी माला सुमरणी भाई पैरे से क्या हो, ऊपर डूंडा साध का और अंदर रख्या खो. म्हणतात हे वरती कंठी घातली माळ घातली, एक मण्याची माळा कंठी घालतात हे कबीरपंथी नकली. एक तुळशीच्या लाकडाचा एक मणी बनवून जानव्यात बांधतात आणि हे इथे भक्त येतात त्यांना आम्ही म्हणतो कंठी माळा नाही चालणार, याला काढून टाका. तर ते दृढ होतात की याला नाही काढणार, हा तर आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आता परमात्मा काय म्हणत आहेत, कंठी माला सुमरणी ये सभी सिलसिला मेटे. ह्या सगळ्यांना सोडा, यांनी काय पार होणार. आत योग्य भक्ती करा, सद्भक्ती करा, सत्साधनेने मोक्ष मिळेल. या कंठी आणि माळा वरवरच्या दिखाव्यांनी हवे तर कपडे लाल घाला, हवे तर पॅन्ट शर्ट घाला. भक्त वाले लक्षण आणि भक्ती योग्य असेल तर तुमचा मोक्ष होईल. एक विशेष अवडंबराने भगवान नाही भेटणार. तर इथे म्हणतात की कंठी माला सुमरणी ये पैरे ते क्या हो, ऊपर तो दिखा भगत और अंदर रख्या खो. ना साधना ठीक ना ज्ञान योग्य. कंठी माला सुमरणी भाई पैरे से क्या हो, ऊपर डूंडा साध का अंतर रख्या खो. कन फूका गुरुआ में लह जाने भाव न भेद, जम के हलकारे फिर ये हाथों में लिए बेद. होय होय होय. आता पुण्यात्म्यांनो, एक एक वाणी अशी अनमोल आहे महापुरुषांची. म्हणतात की ये कन फूका गुरुआ मिले, कान में फूक मारनिया और जाने भाव न भेद. आणि म्हणतात हे काळाचे दूत फिरत आहेत नकली संत, जे वेदांचे ज्ञाता मानले जात होते. त्यांना कख पण माहित नाहीये वेदांचे. वेद पढ़ने पर भेद न जाने ये बातें पुराण 18, और जड़ को अंधा पत्ते खुआवे भूल गया सर्जनहारा. जर यांनी वेद वाचले असते तर काय दगड पुजले असते. वेदाचे ज्ञान असते तर म्हणतात हे वेदो, हे काळाचे दूत फिरत आहेत वेदांना हातात घेऊन घेऊन. तुम्हाला एका नकली महर्षी दयानंदचा सर्व इतिहास आपल्या समोर ठेवला दासाने, आणि यांना किती शिखरावर चढवून ठेवलं होतं, डोक्यावर घेतलं होतं प्रत्येक माणसाने. असा महर्षी नाही, याच्यासारखा वेदांचा ज्ञाता नाही. तर असे म्हणतात हे काळाचे दूत होते, वेदांचे नाव घेऊन आणि ज्ञान सर्व उलटे सांगून ठेवले. तर इथे यालाच प्रमाणित करत आहोत की जम के हिलकारे फिर ये हाथों में लिए वेद. जिथे पण तुम्ही महर्षी दयानंदचा फोटो बघाल, वेद पहिले धरलेत त्यांनी चारही, जसा त्याचा ठेका घेतलाय, जसं काही यानेच लिहून ठेवलेत सगळे, आणि कखही माहीत नाही त्या माणसाला. तर पुण्यात्म्यांनो, आजपर्यंत ही अशीच वीज पडत होती. आपण त्यांना महर्षी मानत होतो, पण होते यांचे कोणा बालकासारखे ज्ञान. यांचा सत्यार्थ प्रकाश दासाने आपल्या समोर ठेवला, ज्यांना आपण शिरोधार्य मानत होतो. आणि त्यात इतकी खोटी बकवास भरली होती, सामान्य माणूस नाही लिहिणार अशी गोष्ट मूर्खपणाने त्यांनी लिहून ठेवली. म्हणतो सूर्यावर असे व्यक्ती राहतात जसे इथे आहेत, सर्व बाग बगीचे आहेत, सर्व पदार्थ आहेत. सांगा, तो एक माणूसही होता आणि महर्षी पदवी मिळवून गेला. म्हणतात झूठे गुरु बहुत हैं ये अनगन कोट अनंत, सार नाम का भेद बतावे सो सतवादी संत. झूठा गुरु काल है ये फांसी दे अड़ाए, मारत है मैदान में वो छलबल बहुत बनाए. झूठा गुरु काल है ये गुरु का दरिया स्वरूप, या मैं मीन न मेखे है जैसा संवल रूखे. एक एका वाणीचा निष्कर्ष बघा पुण्यात्म्यांनो. महापुरुष हे होते ते महापुरुष भगवानांशी परिचित, प्राप्त ज्ञान हे तत्वज्ञान आहे. सांगतात झूठा गुरु काल है और गुरु का दरिया स्वरूप, और या में मीन न मेख है,
जैसे संभल रूख. आता जसे एक संभलचे झाड असते, संभल, आणि संभलच्या झाडावर हा जो पोपट असतो, पोपट, तो वृक्षांना निवडतो की हा वृक्ष बघत राहतो, वाट बघतात की रोप उगवले आहे, त्याचे झाड बनेल आणि मग त्याची फळे खाईन. तर त्या जे काही संभलचे झाड जेव्हा उगवते, खूप सुंदर पाने असतात, छान हिरवेगार असते आणि मोठे होते तेव्हा इतकी मस्त फळे लागतात, इतकी रसदार, आणि असे वाटते की जसा खूपच स्वादिष्ट पदार्थ असेल, परंतु त्यामध्ये असतो कापूस. आता तो पोपट हे बघतो की हे फळ पिकले, 12 वर्ष वाट पाहिली की हे फळ खाईन, या फळाचे इथे ही झाडं खूप झाली वृक्ष याचे, संभलचे, आणि जेव्हा ते परिपक्व होतात त्या उद्देशाने तो चोच मारतो. त्यात तो पदार्थ नसून कापूस त्याच्या तोंडात अडकतो. त्याला जीव वाचवणं मुश्किल होतं पोपटाला. तर इथे परमात्मा सांगतात, तुम्ही ज्यांना गुरु मानत आहात, त्यांच्यावर आश्रित होऊन बसला आहात, शेवटी तुम्हाला असा पश्चाताप करायला लागेल जसे त्या पोपटाने त्या संभल वृक्षाला एक चांगले फळदार, स्वादिष्ट फळदार वृक्ष मानून त्यावर आश्रित होता, मग डोके आपटून रडत होता. झूठा गुरु काल है ये गुरु का धरा स्वरूप. या मैं मीनन मेख है जैसे संबल रूख. मग काय सांगतात? कान चिराए क्या हुआ ये कर कंकन मन पाल. मुद्रा पैरे क्या हुआ सिर फोड़ेगा काल. सांगतात कान टोचतात, कानात मुद्रा घालतात, आणि 36 अवडंबर करण्याने परमात्मा नाही मिळणार, आणि यमाचे दूत लाठी मारतील तुमच्यावर, तुम्हाला घेरून. म्हणतात चुंडित मुंडित पकड़ लिए इनसे जमकिंकर ना डरता. हा चुंडित पूर्ण जटा वाढवून वाढवून मोठ्या मोठ्या राखतात ऋषी दिसतात, पूर्ण मुंडन करून ठेवले, साधूपणा दाखवण्यासाठी सांगतात यांना यमाचे दूत नाही घाबरत या बकवादांना. तर ते सतमंत्र, खरे नाम ज्यांच्या जवळ आहे त्यापासून भयभीत होतात. मग काय सांगतात? मौन रहा तो क्या हुआ ये बोले से नो भेवे. मौनी वक्ता एक है ना पर से दल देवे. आता जसे एक नकली होता, अवडंबर केल्याशिवाय त्याचं काम चालत नाही, दुनिया आकर्षित नाही होणार. एकाने म्हटले की मौन धारण केलंय त्याने. एक कबीरपंथी, घेसापंथी संत होता, आणि दासाला पहिल्यांदा नाम देण्याचा आदेश नव्हता तोपर्यंत, 1988 पासून 1994 पर्यंत. तर दास यांना संत मानून यांच्याकडून परमात्म्याला यांची झडती घ्यायची होती माझ्याकडून. त्याला भेटत होतो, चर्चा होत होती. एके दिवशी मी गेलो तर काय माहीत पडले की महाराजांनी तर मौन व्रत ठेवलंय 41 दिवसांचं. मी म्हटलं चला बाबा ठीक आहे. मी बसलो तर तो निघाला गुहेतून बाहेर. तर त्याने काय केले, एक पाटी घेऊन ठेवली होती जी मुलांची असायची पूर्वी, पाटी दगडाची, आणि एक खडू घेऊन ठेवला होता. त्यावर लिहिलं की भक्तजींना चहा पाजा. त्या पाटीवर लिहिलं. तर चहा घेऊन आले. मग लिहिलं कधी आलात. मी म्हटलं आत्ताच आलोय. अच्छा. आता ते पाटीवर लिहितात आणि मग कोणाला सांगतात की पाणी पाजा. आता इथे ते परमात्मा सांगतात की मौन रहा तो क्या हुआ जो बोले से नो भेव. इशाऱ्यांनी बोलत आहे, मन तर डिस्टर्ब झाले. बोला त्या मौन व्रताने काय लाभ झाला तुला? और मौनी वक्ता एक है ना पर से दिल देव. परमात्म्याला मिळवण्यासाठी हे अवडंबर केवळ बकवास मात्र आहे तुमची. यांना हे भगवानांना नाही भेटले, आणि हे भोळे आत्मे यांच्यामुळेच प्रसन्न होतात बाबाजी भाई 41 दिवसात. आणि मग 41व्या दिवशी त्याने ते व्रत संपवायचे होते. समागम झाला, हजारो लोक जमले होते, लाखो रुपये त्याला मिळाले. झाले त्याचे काम पूर्ण. तो पण पार आणि शिष्य पण पार, दोघे गाढवं होतील एकत्र. म्हणतात सन्यासी 10 नाम है ये शिव का धर है ध्यान. शिव के ऊपर और है ताको कर प्रणाम. हे संन्यासी 10 नामी संन्यासी मानले जातात, भगवान शिवाला इष्ट मानतात.
सांगतात शिवाच्या वरती अजून परम शक्ती आहे, त्याचे ध्यान करा तेव्हा तुमचे कल्याण होईल. बेखों से भगवान का दूर महल दरबारे, पाखंडी पहुंचे नहीं दे सतगुरु पार उतारे. या खोट्यांपासून, बनावटी अवडंबरांपासून परमात्म्याचे घर खूप दूर आहे आणि पाखंडी तिथे ना जाऊ शकत ना घेऊन जाऊ शकत. सतगुरु दे पार उतार. सद्गुरु तुम्हाला पार उतरवेल. डंब करें डूंगर चढ़े अंतर झिन्नी झूले, जग जाने बंदगी करें ये बोवे सुलभ भूले. ओय हाय. तुम्ही पाहत असाल आम्ही खूप बघून ठेवलंय. कडू अनुभव आहे दासाचा. काय बघत होतो, एक वेळेस हा दास आपल्या ड्युटीवर जात होता. दास हरियाणा सिंचाई विभागात ज्युनियर इंजिनियरच्या पोस्टवर होता. मोटरसायकलवर जात होता आपल्या ड्युटीवर. तर रस्त्यात खूप माणसं एकत्र जमली होती. एक उंच असं स्थान होतं गावाच्या बाहेर आणि जंगल होतं तिथे. तिथे काय पाहिलं, एक बाबाजी बसला होता आणि दुरून दिसत होतं 10-20 भक्त बसले होते. मी पण गेलो तिथे बघण्यासाठी. तोपर्यंत दासाला हे ज्ञान नव्हते. साधू संतांचे असे अट्रॅक्शन असायचे. तर तिथे बसलो. खूप लोक बसले, धुनी लावले होते त्यांनी. सगळे हुक्का प्यायले, भरभरून चिलीम पण प्यायले आणि जाऊन 10 रुपये ठेवत. आणि आता ते उंच स्थानावर बसले की जेणेकरून दिसेल का तर माझे पुजारी येतील. तर काय आहे, तर इथे काय सांगतात, डंब करें पाखंड करें और डूंगर चढ़े, म्हणजे वर उंच स्थानावर टेकडीवर जाऊन बसतील. और अंदर कोरी बकवाद अंतर झिन्नी झूल, और जग जाने यो बंदगी करे. आपण जनसाधारण तर हे समजत असतो की हा भक्ती करत असेल. तर परमात्मा म्हणतात, यो बोवे सुलभ भूले. हा तर आपल्या भविष्यात बाबळीचे काटे पेरत आहे, कर्म फोडत आहे आपले. डंब करें डूंगर चढ़े ये अंतर झिन्नी झूले, जग जाने बंदगी करे ये बोवे सुलभ भूले. मग म्हणतात, माला मुक्ति न होते है, मुक्ति होत है नामे. ह्या माळेने मुक्ती नाही होणार, या नामाने मोक्ष होईल. हवं तर माळेने जप करा किंवा बिना माळेने जप करा. केवळ ही माळ घालून अवडंबर करण्याने काम नाही होणार. आता पुण्यात्म्यांनो, जसे दास आज जो सत्संग एंड करेल त्याच कारणाने गोष्ट पुढे जाऊन बिघडते. जसे थोडेसे उदाहरण देतो. ही माळ गळ्यात घालायची परंपरा कशी आली? जेव्हा भक्ती कोणत्याही युगात कधी प्रारंभ झाली होती, परमात्मा येतात, थोडीफार भक्ती ते स्टार्ट करून जातात. प्रथम मंत्राचीच होती. तर त्या माळेने जप करत असत. तर पहिले काय करत असत? खिसा, कपडे, वस्त्र असे नव्हते. माळेने जप केला व माळेला आदराने गळ्यात घालत असत. तो लोक दिखावा नव्हता. ते फक्त केवळ आपले सुरक्षित स्थान आणि आदरणीय स्थान हृदयाजवळ लटकत असे आणि जेव्हा त्याची आवश्यकता भासे त्याला तेव्हा जप करत असत. तर ज्याच्या गळ्यात माळ होती ते जप करत होते. तर विना मर्यादेने त्या मंत्र करणाऱ्यांकडून जर कोणाला आशीर्वाद मिळाला तो सफल होईल. तर गृहस्थी माणसाला कोणाला आशीर्वाद दिला त्या माळवाल्याने, जप करणाऱ्याने, तर त्याला लाभ झाला. तर त्याची पूजा सुरू झाली. आपल्या घरोघरी बोलवू लागले. जेव्हा थोडीशी भक्ती डाऊन व्हायला लागते तर ही ओळख मानली की जो गळ्यात माळ घालत आहे हा भक्त आहे व याची पूजा सेवा करण्याने खूप लाभ होतो. तर आपण 2 भागात विभागले गेलो. जे माळ घातलेले दिसतात त्यांना आपण भक्त व संत मानतो, त्यांची सेवा करतो, पाय धुतो आणि त्यामुळे थोडाफार लाभ त्याला मिळायचा. आता कसे? हे तर असे होते जसे कोणी आपल्या टायरमध्ये हवा भरून ठेवली आहे आणि त्यातून घेऊन दुसऱ्या ट्यूब व दुसऱ्याच्या टायरमध्ये भरत आहे. थोडीफार येईल, त्याचे पण काम नाही होणार पूर्ण आणि याची संपून जाईल. तर अशी गोष्ट बिघडत गेली. तर असे आपण या नकलींना जे गळ्यात माळा घालत होते प्रारंभी, तर हे भक्त होते, परंतु मर्यादाहीन होण्याने आपल्या संग्रहित कमाईला इथेच डिस्ट्रॉय करत जात होते आणि दोघे इथल्या इथेच राहत होते. तर अशा प्रकारे हे माळेचे प्रचलन चालले होते.
तर लोकांनी जेव्हा हे पाहिले की माळा ज्याने घातली आहे त्याला भक्त मानतात, मग माझ्यासारख्या पाखंडीने 2-2 घालायला सुरुवात केली. तर काय म्हणे, कोणी विचारे की 2 का घातले आहेत भक्तजी, की दोन्ही हातांनी जप करतो मी? तर त्यांनी विचार केला की हा अजून मोठा भक्त असेल, तर त्याची अजून जास्त पूजा सुरू झाली. तर ज्याने मग 3-3, 4-4 घालायला सुरू केले, तर 4 घालणाऱ्याला जास्त पसंत करू लागले साधे भोळे भक्त. तर असा बट्ट्याबोळ झाला. एका आश्रमामध्ये काही भक्त, त्या गाववाल्यांनी एक आश्रम बनवला होता, 5-7 खोल्या बनवल्या होत्या. अशा प्रकारे आपण ज्ञानहीन झाल्याने आपण या नकलींचे मजूर बनून राहिलो. आपण यांना हे थोडेफार भक्ती करतात तशी, आणि मग आपण त्यांची सेवा करून रोटी तुकडा चारून थोडाफार लाभ आपण घेत होतो. आपण यांचे भिकारी म्हणून राहत होतो. आता दास इच्छितो की घराघरात सगळे धनवान होत. भगवानांच्या खजिन्यात काही कमी आहे? जो भक्ती करेल तोच धनी होईल. भगवानांच्या भक्तीचा सर्व सुख तुम्हाला प्राप्त होतील. आपण कशाला कोणाच्या तोंडाकडे बघू मग? तर काय होते, त्यात 5-7 खोल्या बनवून ठेवल्या होत्या. तिथे साधू संत येत असत आणि गावातले लोक तिथे सेवा करायला जात असत. तर ते काय, कोणाची सेवा करत होते? जो जास्त भजन करताना दिसे. त्यांनी काय ओळख करून ठेवली होती की जास्त भजन कोण करतो? जो सगळ्यात पहिल्यांदा उठून स्नान करून आणि आपल्या भजनाला बसतो. तर भक्त तिथे जो राहत असे सेवादार एखादा, तर गाववाले त्याला विचारत असत की आज पहिले कोण उठले होते, की त्यांचे लंगोट वाळत असत बाहेर. एक लंगोट ठेवत असत, ते धुवून सुकवून आणि आपल्या भजनाला बसत असत. तर जो सगळ्यात पहिल्यांदा सांगत असत हे उठले होते सगळ्यात आधी, हा यांचा लंगोट वाळत आहे. तर त्याचीच पूजा लोक जास्त करू लागले. आणि दुसरे जे उशिरा उठत होते त्यांच्याकडे ते विशेष ध्यान देत नसत. त्याचीच पूजा करायचे, त्यालाच प्रणाम करणे, त्याचेच पाय दाबणे. तर दुसरे एक त्यात नकली होता, आळशी माणूस. त्याने विचार केला, हे काय चक्कर आहे, याची पूजा का होत आहे? तर त्याला माहीत पडले की हे वेळेवर उठलेत. यामुळे त्यांनी ओळख करून ठेवली आहे. लंगोट कोणाचा पहिल्यांदा सुकलेला आढळला, तो काय करू लागला, सगळ्यात पहिल्यांदा उठला अर्धा तास. आणि इतका आळशी होता, स्नानही करत नव्हता. असा लंगोट पाण्यात भिजवून सगळ्यात आधी टांगून ठेवला आणि परत झोपत असे. तर तेव्हा त्यांनी विचारलं, बाबा हा कोणाचा लंगोट आहे? तर तो या महात्म्याचा आहे. तर ते सगळे त्या सगळ्यांना सोडून या नकलीच्या बरोबर जायला लागले, त्या लंगोटाची ओळख करून की पहिला कोणता उठला रात्रीतून. तर आपण असा भक्तीचा नाश केला. तर इथे परमात्मा सांगतात, माला मुक्ति न होते है ये मुक्ति होत है नाम. एक अक्षर बाहरा ये उजड़ भला न गाम. म्हणतात, माला मुग्ध गंवारे को गल में पैरा काठ. दगड़े दो जग के चल्या लखी न सतगुरु बाटे. माला मुग्ध या मूर्खांनी हे गळ्यात घालून ठेवले इतके मोठे मोठे मणी आहेत. आणि दगड़े दो जग के चल्या, नरकाच्या रस्त्याला पकडून ठेवलंय. लखी ना सतगुरु बाट. म्हणजे सद्गुरूंच्या मार्गाचा याला पत्ता नाही लागला. मुंड मुंडावे मूर्खा ये कर है घोटम घोटे. बार भेख बनावे ही अंदर अनगिन खोटे. मूर्ख मुंडन करून घेत असत, म्हणजे वस्त्रा फिरवून घेत असत, चमन गोटा करून घेतात. आणि मुंड मुंडावे मूर्खा और कर है घोटम घोट. और बाहर भेख दिखावे ही. बाहेरून तर दिसतोय मोठा महात्मा असेल, आत अमर्यादित खोटेपणा. केले की कॉपी ने है ये फूल पान पल खाही. नरका मुख नहीं देखते जो बस्ती निकट ना जाई. एका वेळी या दासाला हे ज्ञान प्राप्त झाले. तर आम्ही आमच्या ऑफिसमध्ये बसून, तर आमच्या इथे एक हीच चर्चा होत असे. ज्याला कोणाला आमची गोष्ट आवडत होती त्यासोबत चर्चा सुरू करत असू. तर त्यातला एक सांगू लागला की नाही, तुम्ही तर संत पाहिलेच नाहीत. मी सांगितले माझे असेचे गुरुजी आहेत, त्यांच्याकडून मी दीक्षा घेतली आहे. तो हे म्हणू लागला की तुम्ही संत तर पाहिलेच नाहीयेत.
दुसरा माझा साथी म्हणत होता की ते कसे असतात बाबा, की मी एक वेळेस ऋषिकेशला गेलो होतो हरिद्वारच्या पुढे, आणि तिथे पुढे एक जंगल आहे 1 किलोमीटर पुढे चालून साईडला, आणि तिथे एक महात्मा राहत आहे, आणि तो केवळ एक लंगोट बांधतो केळ्याच्या पानांचा, जंगलात राहतो, आणि जंगलात इतका आत चालत जातो की माणसाचं तर दर्शन पण नाही करत तो, आणि जर त्याचे दर्शन झाले तर बेडा पार होऊन जातो. तर खूप लोक तिथे जमू लागले होते. तर मी पण जाऊन बसलो, त्यांच्याशी विचारपूस केली, तर त्यांनी सांगितले की एक महापुरुष राहतात इथे आणि ते कधी कधी इथे दिसतात फिरत असताना. तर आम्ही त्यांच्या दर्शनासाठी बसलो आहोत. होऊ शकेल आमचे भाग्य उजळेल. परंतु जेव्हा कधी आभास होतो तर पळून आत गुहा खोल जंगलात पळून जातो, माणसांना दर्शन नाही देत. तर सांगू लागला की एक सांगत होता की एक दिवस मला थोडेसे दर्शन झाले होते, मग एकदम तो पाठ फिरवून पळून गेला. बस त्या दिवशी थोडीशी कसर बाकी राहिली, नाहीतर बेडा पार झाला असता. त्याच आशेने 20-30 माणसे बसली होती तिथे. आता या परमात्म्याच्या ज्ञानाने तो निर्णय होईल की ते काय होते, तो कोण होता, अय हाय त्याला काय म्हणतात सूक्ष्म वेदात. केले की कोपीन है वो फूल पान फल खाही. केळ्याच्या पानांचा लंगोट तर बांधून ठेवलाय, असे बैरागी त्यागी वाटत आहेत, आणि फुले पाने आणि फळे खाऊन उदरनिर्वाह करतात आणि वस्तीच्या जवळ नाही जात, माणसाचे तोंड पण नाही बघत. असे त्यागी बैरागी त्यांना संसार एक समर्थ संत मानतो. आता याचे प्रमाण दिले आहे सूक्ष्म वेदामध्ये. केले की कोपीन है जो फूल पान फल खाही. नर का मुख नहीं देखते जो बस्ती निकट नहीं जाही. ते काय आहेत? वो जंगल के रोज है जो मनुष्यों बिद के जाही. निस्दिन फिरो उजाड़ में नो परमात्मा पावे नाही. कसे प्रमाण दिले की तो जंगलातील नील गाय आहे, जो बघितला माणूस की पळून जाईल, सुसाट माहित नाही कुठे जाऊन बसेल. हे जंगलाचे नील गाय आहेत. जेव्हा नामाने मोक्ष होईल, या बकवासाने होणार. हे जंगलात पशु सगळे नंगे फिरतात आणि पळून जातात, मृग पण पळून जाते माणसापासून घाबरून. मग याचे समाधान सांगतात. डेरे डांडे खुश रहो ये खुसरे लेना मोक्षे. दरु प्रहलाद पार उतर गे फिर डेरे में क्या दोषे. परमात्मा बघा, अजून तर कोणते उदाहरण यांच्याकडे नव्हते जेव्हा हे ज्ञान मालक देत असत. आपण ध्रुव आणि प्रल्हादाला मुक्त मानतो. मानता म्हटलं हो. तर जेव्हा ध्रुव व प्रल्हाद तुम्ही म्हणता पार झाले, त्यांचा इतिहास बघा वाचून. प्रल्हादजी 10 वर्षांचे होते जेव्हा नरसिंहजी आले व त्यांना भेटले. म्हणजे परमात्मा प्राप्ती झाली. भक्ती ते पहिल्यापासूनच करत होते, आणि मग त्यांनी लग्न केले. आणि तो राजा बळी होता ज्याने ते 100 अश्वमेध यज्ञ केले होते इंद्राची गादी प्राप्त करण्यासाठी, आणि ज्यांच्यासाठी भगवान आले होते वामन रूप घेऊन. तर तो प्रल्हादाचा नातू होता, बैलोचनचा मुलगा होता. तर त्याने लग्न केले, बालक झाले व ते पार झाले. आणि ध्रुवचा भाऊ होता उत्तम, त्याचा मृत्यू झाला होता. मग ध्रुवाने लग्न केले आणि उत्तमची पत्नी पण त्याच्याबरोबर ठेवली त्याने. तर तो पण पार झाला. तर सांगायचा भाव हा नाहीये की तुम्ही जी बकवास करता की ब्रह्मचारी जंगलात गेले तेच पार होतील. नाही, जर ब्रह्मचारी पार होतात तर हे हिजडे तर सर्वात पहिल्यांदा पार होतील, त्यांचा तर नंतर नंबर येईल. परंतु मोक्ष होईल भक्तीने. हवे तर ब्रह्मचारी राहून करा, हवं तर घर करून करा, हवं तर गृहस्थी करा. दुराचार वाईट सांगितला, तो तर असाही चांगला नाही, अशी ही वायफळ गोष्ट आहे. तर सांगायचा भाव हा आहे, असे भक्तांच्या स्तराचे काम नाहीये. तर अशा प्रकारे काय म्हणतात, डेरे डांडे खुश रहो, डेरे डांडे खुश रहो, खुसरे लेना मोक्ष. और ध्रुव प्रहलाद भी पार हो गए, फिर गृहस्थी में के दोष. आता पुण्यात्म्यांनो, हे असे काम बिघडवतात. एकदा गरीबदास साहेबजी जेव्हा परमात्म्याशी परिचित झाले होते आणि आपले ज्ञान प्रचार पण करत होते, कोणी त्यांच्याकडे येत असे
तर ज्ञान पण देत असत, दीक्षा देत असत, केवळ सिंपलशी हे मूळ ज्ञान नव्हते देत. परंतु त्यांच्याकडून खूप दिलासा मिळत होता. ते समर्थ होते, आशीर्वादाने पण लाभ देत होते, सांसारिक सुख देत होते. तर त्या एक तुम्हाला सांगतो की यांची कशी दुर्गती होते. जग जाणाई बंदगी कराई बोल सोल बबूल. एक बेरी गाव आहे रोहतक जिल्ह्यात. आता ते झज्जरमध्ये आले. तर तिथे त्या गावातली एक व्यक्ती होती हरलाल नावाची, आणि ती धार्मिक व्यक्ती होती खूप. त्याने एक साधू ठेवला आपल्या घरामध्ये की महाराज तुम्ही इथे राहा. त्याच्यासाठी घरात खोली बनवली वरती. तुम्ही इथे राहा, आम्हाला सेवा मिळेल, आमची कर्मे बनतील, तुमची भक्ती होईल, तुम्हाला भक्ती करायचीच आहे. तुम्ही बालब्रह्मचारी आहात, घर सोडलेले आहे. म्हटले हो बाबा ठीक आहे. झाली सेटलमेंट. त्याची वरती खोली बनवली. एकांतात त्याला मस्त भोजन देई सकाळ संध्याकाळ, आणि तो आपले भजन करी. असा पण तो विचार करायचा की हा भजन करत असेल, आणि ते भजन त्याच्याकडे ती भक्ती नव्हतीच. तर काय झाले की तो काय करत होता, मस्त माल खायचा आणि खाऊन झोपायचा. आणि जशी भक्ती होती वरपांगी साधना थोडीफार थोडा वेळ करे, ती भक्ती मोक्षदायक नव्हती. तर काय झाले, काही दिवसांनंतर त्या संताचा मृत्यू झाला. अंतिम संस्कार केले. तर पहिले काय करत असत की गावातले जे शेतकरी होते बैलगाडी ठेवत असत, आणि ट्रान्सपोर्टचे जे काम असायचे, आजकाल ट्रकने होते, पहिले बैलगाडीने करत असत. तर बेरीपासून आणि इकडे नजफगड साईडने जात असत. त्या आपल्या मंडईतून सामान घेऊन येत, जसे तिथून गूळ आणला, बुरा आणला, इकडून बाजरी ज्वारी घेऊन जात भरून, असे ते ट्रान्सपोर्ट करत होते. एक दिवस गरीबदास साहेबजी त्या रस्त्याने, जो रस्ता गाव छोडाणी मार्गे बेरीपासून पुढे जात होता नजफगड साईडला, तर तिथे विहीर होती एक. त्या विहिरीपाशी बसून गरीबदासजी स्नान करत होते. सकाळी सकाळी उन्हाळ्याचे दिवस होते. 6 वाजता, 5 वाजता तिकडून तो हरलाल गाडी घेऊन येत होता. आणि त्याने जो एक बैल जोडून ठेवला होता, तो बैल होता गोऱ्या रंगाचा, लाल रंगाचा. आणि तो काय केले त्याने, तो बसला. तो बसत असे असा, आणि हरलाल उतरून त्याला काठी मारत त्याला जबरदस्तीने उठवायचा. मग तो अर्धा किलोमीटर ठीक चालायचा आणि परत बसायचा. तो अचानक तिथे बसला येऊन, जिथे गरीबदासजी नाहत होते, स्नान करत होते. तर गरीबदासजी जसेच्या तसे उठून, धोतर बांधलेले होते, नाहत नाहत, आणि तिथे गेले त्या बैलाच्या जवळ जो बसला होता. एक बैल उभा होता, गाडी थांबली होती. तर त्यांनी त्याच्या कानात काही गोष्ट सांगितली. तो एकदम उभा राहिला. तो बैल उभा राहिला. तर शेतकऱ्याला हीच मोठी गोष्ट होती की बैल नीट चालायला लागला. आणि तो तिथून घेऊन बेरी, जवळजवळ 10-15 किलोमीटर आहे छोडाणीपासून, बेरीपर्यंत तो बसला नाही. तिकडून राम राम झाला. महाराज कोण आहात आपण? बाबा गरीबदास नाव आहे माझं. आणि हे काय झालं? काही नाही, बस आलं त्याच्या लक्षात. तेव्हा तर तो निघून गेला. परत त्याने जाऊन पाहिले, त्याला ते तेव्हा नाही पटले की उभा राहिलाय पण परत बसेल थोड्या अंतरावर जाऊन. तो नाही बसला. तर मग त्याने माहिती करून घेतली की बाबा बैल आता इतका या दुसऱ्याच्या पुढे इतका वेगात चालत आहे, काय चक्कर आहे? त्याने काय सांगितलं याच्या कानात? तर तो परत आला. तेव्हा त्या गावात थांबला आणि विचारले, बाबा गरीबदास कोण आहे? योगायोगाने परमात्मा तिथेच आले. स्नान ते गरीबदासची त्याच वेळी स्नान. त्याने हा विचार केला की यावेळीच येईल तो स्नान करायला भक्त, आणि तिथे भेटेल. जेव्हा ते स्नान करत होते, माहीत होते भक्त कशासाठी येत आहे, ते तर परमात्म्याशी परिचित झाले होते. तर जेव्हा त्याने पाहिले की हाच माणूस आहे ज्याने त्या दिवशी बैलाच्या कानात काही गोष्टी सांगितल्या होत्या, फुंकाफुकी केली होती, प्रणाम केला आणि विचारले, भक्तजी तुम्ही या बैलाच्या कानात काय बोललात? हा तर त्यानंतर थांबता थांबत नाहीये आणि नाही बसत. तुम्ही तर पोहोचलेले महात्मा आहात. आता इतकी गरीबदासजींची त्यावेळी प्रसिद्धी नव्हती, कारण की आपण घर का जोगी जोगड़ा और बार का जोगी सिद्ध, ही तर आपली जुनी सवय आहे. तर गरीबदासजींनी सांगितलं की आता बस सांगतो काय सांगितलं मी. तुमच्या घरात
वरच्या खोलीत एक बाबाजी राहत होता, संत भक्त. म्हटले हो राहत होता. कुठे गेला तो? तर त्या हरलाल भक्ताने, शेतकरी होता तो जाट, त्याने सांगितले तो तर मृत्यूला प्राप्त झाला, 4-5 वर्ष झाली. परमात्म्याने सांगितले की हा बैल तोच आहे तुझा बाबाजी. या नकलीकडून भक्ती नाही झाली, सत्साधना याच्याजवळ नव्हती. हा खायचा आणि झोपायचा, नकली नखरे करत होता, दगडगोटे एकत्र करायचा, साधना ठीक नव्हती. हा तोच बाबाजी आहे, तो भक्त जो घर सोडून गेला होता, ब्रह्मचारी पण होता, बैल बनून गाडी ओढत आहे. कारण तुझे खाल्ले होते त्याने पूर्ण करायला लागेल परत. मी त्याला हे सांगितले, बाबा भक्ता, हवे तर लाठी खाऊन याचे देणे दे, आणि हवं तर तुझा स्वभाव पूर्ण कर, पूर्ण केला तर पिच्छा सुटेल तुझा. त्याला हे समजले, आता हे तुझे पूर्ण फेडेल. आता पुण्यात्म्यांनो बघा, आता जे कोणी साधना करत आहेत ती आहेत परमात्म्याची मुले. कोणत्या ना कोणत्या जन्मात ते मालकांच्या बरोबर राहिले. पुढे साधना नाही मिळाली तर ते 84 लाख योनींमध्ये जातात. आणि परमात्म्याने तिथे पण दया केली आपल्या गरीबदासजींच्या माध्यमातून. हरलालचे मन वळवले की बाबा भक्त होता तो आणि हा बैल बनला, याचे दुर्भाग्य. पण आजच्या नंतर याला गाडीला नाही जोडणार, वेगळे बांधले, चारा चारायचा आणि बसून ठेवायचा. बघा, परमात्म्याने भक्ताची इथे पण रक्षा केली व सुविधा दिली. परंतु भक्तीशिवाय काय होणार? पुढचा जन्म त्याचा डुक्कर होईल, मग काय सुविधा देणार? तर पुण्यात्म्यांनो, हे सौभाग्य आहे तुमचे. तुम्हाला अनमोल रत्न मिळत आहे, याला सांभाळून ठेवा. आता जो प्रसंग चालू होता, दास तुम्हाला सांगत होता की आता तुम्हाला ती अनमोल वस्तू मिळाली आहे जी आजपर्यंत कोणाला प्राप्त नाही झाली. तुमचे भक्तिधन थोडीशी साधना केल्याने अत्याधिक होत आहे, संग्रहित होत आहे. आणि या भक्तिधनाने तुम्हाला इथली भौतिक सुविधांचा पण वापर करायचा आहे आणि पुढे चालण्यासाठी पण याला सुरक्षित ठेवायचं आहे, याला वाटायचं नाही. आता पुण्यात्म्यांनो, काही दिवसांनंतर ज्याने 1-2 वर्ष साधना इथे केली, भगवानाची सत्साधना, तर तुम्ही जे भक्तिहीन व्हाल, तुम्ही कोणाला आशीर्वाद द्याल ना, तो पण फळू लागेल. तुमचे पंक्चर होईल आणि त्यात हवा भरू लागेल. तुम्ही पण डाऊन व्हाल, इथेच राहाल. तुमची गाडी उभी राहील आणि त्यात त्याचा लाभ नाही, कारण की दोघांना फुल एअर पाहिजे टायरमध्ये पुढे गाडी चालवण्यासाठी. आणि ती वेगळी सिस्टीम आहे जी दास तुम्हाला देत आहे. यात स्वतः पंपाने भरा आणि आपली गाडी चालवा. एखाद दुसरा मूर्ख असेल तो जो आपल्या टायरमधून दुसऱ्याच्या टायरमध्ये हवा भरेल, दोघे कंडम होऊन जाल. तर या साधनेने आपण असे बिघडतो. जो प्रसंग चालू होता की असे जे जन्म मनुष्याचे होतात ते असे होतात. जे पुण्यकर्मी प्राणी, जसे आता हे भक्तियुग चालू आहे, आता 1-2 वर्ष अजून बाधा राहील, थोडीफार, जास्त नाही. कारण समजदार आहात, बुद्धिमान आहात, सगळ्यांना ज्ञान झाले. आता कोण कोणाचं ऐकेल? मग 1-2 वर्षाच्या आत पूर्ण विश्वात पसरेल. हे सगळे तुमचे साथी समर्थक होतील, मग गोष्टी संपून जातील. मग जी मर्यादा तुम्ही कराल, तुम्हाला सहयोग देतील आणि ते पण त्याच मर्यादा पालन करत असतील, तर तुमची भक्ती खंड नाही होणार. तुम्ही पण सफल व्हाल आणि ते पण होतील. मग काय होईल की काही दिवसात तुम्हाला इतके सुख मिळेल, कारण भगवान सुखसागर आहे. तर ही सावधानी बाळगा की या सुखात परमात्म्यापासून दूर नका होऊ, कारण की हे सुख मालकांपासून दूर करेल आणि त्याचे होईल ज्याचे नाम खंडित होईल. इथे सांसारिक सुख आहे. जसे कोणत्या व्यक्तीचे नाम खंडित झाले किंवा कोणत्या कारणाने त्याने नाम त्याग केले, 2-3 वर्ष साधना करून तो निघून गेला, आता त्याला तरी सुख मिळत आहे. आणि तो भक्ती पण दुसरी करायला लागला, ही सुद्धा सोडली आहे, किंवा हाच मंत्र करत आहे, इथे येणं बंद केलंय, तर ते कनेक्शन तर तुटले. पुढे चार्जर नाहीये त्याचा, परंतु मागची जी चार्ज्ड बॅटरी आहे ती काम करत आहे. आता तो चांगला चार्ज झाला असेल तर खूप दिवस पण काम करेल, पण तो हा विचार करत असेल की माझे काय बिघडले. आता बिघडेल तेव्हा असे बिघडेल की कोणत्याही प्रकारे समजणार नाही त्याला. आता इतके ज्ञान दिले जात आहे, मी कोणी बालक नाही की असंच कोणी ठोकलाय आणि कोणती हाव आहे मला. 2 रोटी भगवानांनी देऊन ठेवली होती, जेईची नोकरी होती, छान काम चालू होतं. परमात्म्याने पहिल्यांदा पण ठीक घरात निर्वाह, ठीक अशा घरात जन्म दिला होता जिथे रोटी ठीक टाइम पर मिळत होती.
तर दासाला माहीत पडले की माझ्यासारखे दुःखी सगळेच आहेत ज्यांना भगवानाची आस आहे आणि धक्के खात आहेत आणि मला माहीत पडले, तर सगळ्यांना आवश्यकता या भगवानाची आणि या ज्ञानाची. तर यासाठी दासाने हे पाऊल उचलले. तर अशा प्रकारे जसे तुम्ही सफल व्हाल. आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, तुम्ही इथे केवळ त्याच उद्देशाला घेऊन नका येऊ की जसे रोगी आहे रोगच बरा व्हावा. ज्याला पुत्र वा संतान नाहीये त्याला पुत्र झाला तरच गोष्ट बनेल. जर संतान पण आपल्याला आवश्यक असेल देणं तर इथेच मिळेल, पृथ्वीवर कोणी नाही देणार तुम्हाला. आणि जे तुमचे रोग निवारण होईल तर इथेच होईल, पृथ्वीवर कुठे होणार पण नाही. आणि होईलच होईल, रोगाचे निवारण तर होईलच होईल. बाकी राहिले संतान पण परमात्म्याला जर वाटले तर सगळं काही करू शकतो. त्याचा एक मोठा इतिहास आहे, परत सांगेन, अशी गोष्ट नाहीये. इथे हजारो असे प्रमाण आहेत ज्यांचे 10-10 वर्ष, 12-12 वर्ष आणि 15-15, 20-20 वर्ष लग्नाला झाली होती आणि मूल नव्हतं. सर्व आजकाल तर सगळे जे आहेत ना भौतिक आणि सगळ्या ट्रीटमेंट आहेत, हे पण करून पाहिले होते मालकांनी, त्यांना पण संतान दिले. ही तर काय मोठी गोष्ट नाहीये, परंतु तुमचा आमचा मूळ उद्देश आहे मोक्ष व्हावा. आणि तुम्हाला पार करण्यासाठी परमात्मा जसे पण तुम्हाला ठेवतील तसेच राहा. जसे डॉक्टरकडे रोगी असतो आणि त्याला थोडेफार कष्ट पण होत आहे, तो जशी पण कोणती ट्रीटमेंट करेल, इंजेक्शन दिले तर थोडीफार वेदना तर होतेच. आता त्याला इंजेक्शन नाही दिले तर ती ट्रीटमेंट काय करणार डॉक्टर? तर थोडीफार संकटे, थोडेफार कष्ट तुम्हाला जाणवले तरी ते गॉड गिव्हन समजा. कशासाठी? परमात्मा आपल्याला उदाहरण देतात, आपल्यावरच म्हणतात, कबीर सुख के माथे पत्थर पड़ो, जो नाम हृदय से जावे, बलिहारी वा दुख के जो पल पल नाम रटावे. परमात्मा सांगतात, तुम्ही असे मागा माझ्याकडून की हे भगवान, अशा सुखाला आग लागो जे तुमच्यापासून दूर करते. हे परमात्मा, असे दुःख, बलिहारी उस दुख के, असे दुःख कायम ठेवा ज्यामुळे तुमची आठवण नेहमी राहील. असे सुख नका देऊ भगवान जे तुमच्यापासून दूर करेल. तर तुम्ही असे समजा, छोटी मोठी जी किरकिर राहील ही गॉड गिव्हन असेल, कारण मन बकवास करणार नाही. यात मृत्यू दिसेल तेव्हाच तो भक्ती करेल, नाहीतर करू देणार नाही. असा खतरनाक एलिमेंट आहे हा. तर पुण्यात्म्यांनो, ही परमात्म्याची ट्रीटमेंट चालेल जेव्हा तुम्ही त्याला शरण याल. डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट एक पेशंट आपलेच चालवेल तर तो रोग नाही बरा होऊ पाहत, तो तर बकवास करत आहे, व्यर्थ वेळ वाया घालवत आहे. तर तुम्ही इथे आला आहात, भगवान कोणी बालक नाही, आपल्या भविष्यातील जाणतो. आता जसे कोणाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचे रक्त वाहत आहे, ब्लिडिंग होत आहे, तर डॉक्टर सगळ्यात पहिल्यांदा असा प्रयत्न करेल की रक्त वाहन थांबावं. जरी त्याच्या पायात कितीही वेदना होत असेल, फ्रॅक्चर पण असेल, त्याला नाही सांभाळणार की हा त्रास होऊ दे थोडा, पहिले याचा जीव जाईल जर रक्त नाही थांबवले तर. तो म्हणत असेल, हाय रे मेलो, पाय तुटला, हाय मेलो, तर ती वेगळी गोष्ट आहे. आधी तो रक्त थांबवेल, मग पायाला सांभाळेल, त्यात जीव नाही जाऊ शकत. तर अशा प्रकारे तुम्ही इथे आला आहात केवळ एक उद्देश घेऊन, आणि परमात्म्याला माहीत आहे की उद्या याच्यावर एक असे संकट येईल, याचा जीव जाणार आहे किंवा कोणता अजून भयंकर अटॅक आहे याच्यावर. तर पहिले मालक तुमच्या त्या संकटाला हटवेल जे भविष्यात अजून येणार आहे, याहूनही भयंकर. आणि तुम्ही हा विचार कराल, सांगा, माझे हे संकट नाही बरे झाले, 2 वेळा झाले, 3ऱ्या वेळी आले, 5वी हजेरी झाली. पुण्यात्म्यांनो, इथे तर आजीवन येण्याची नियत बनवा, तर तुमचे कल्याण होईल. असे मूल नाही की भगवान जंतर मंतर करेल की तू तुझा राजी मी माझा राजी, नाही. तुमच्या असंख्य जन्माचा कोड मिटेल इथून. आता जो प्रसंग चालला आहे की जसे सतयुगात पुण्यात्मा जन्म घेतात आणि त्यांच्यासाठी परमात्मा असे वातावरण बनवतात, फळदार वृक्ष असतात सगळ्या जागी. जसे आजकाल आपण धान्य उत्पन्न करतो किती मेहनत करून, त्यावेळी हे असे उभे राहतात, जसे समक्ष बघितलं असेल तुम्ही, असे उभे राहतात. आणि जा आणि तोडा, फांद्या हलवा आणि शिजवा आणि खा, फळ तोडा आणि खा, आणि भजन, आणि त्यात भजन सगळे करतात, त्यांची अशी श्रद्धा असते. तर ते भक्ती करतात शास्त्र विरुद्ध,
आणि सुख सगळी उपलब्ध आहेत. शरीर पण स्वस्थ आहे, लाखो वर्ष जीवन पण राहतं, बापाच्या आधी मुलगा पण नाही मरत आणि महिला विधवा नाही होत. तर ते हे विचार करत आहेत की आम्ही जी साधना करतो याने आम्हाला लाभ आहे. नाही, ही चूक मारत आहे आपल्याला आजपर्यंत. तर त्या सतयुगात कोण प्राणी जन्म घेतील हे खूप असंख्य युगांपासून चालत आलंय. आता जसं ही वेळ आता चालू आहे, जे भाग्यवान पुण्यात्मा आहेत या ज्ञानाच्या संपर्कात राहतील, भक्ती ठीक करत राहतील, तर हे पार होतील. आता अरब खर्व प्राणी पार होतील. आता या मधल्या पिढीत या ज्ञानाने, कारण की परमात्म्याने 3 युगे वाट पाहिली आहे या वेळेसाठी. आणि कसे परमात्मा कशा प्रकारे असे लपाछपी करून आणि भक्ती वाचवून आणलाय, तुम्ही या ज्ञानाशी परिचित व्हाल तेव्हा माहीत होईल. कुठेही जसे तुम्ही विचार करता, श्रीकृष्णाने साडी वाढवली द्रौपदीची, श्रीकृष्णाच्या हातामध्ये नव्हते काहीही. परमात्म्याची श्रद्धा कायम ठेवण्यासाठी परमात्मा सांगतात, मैं ही 100 छल छिद्र करता हूं. तेच त्याच संताचे रूप बनवून जातात, तो ज्या गुरुवर आश्रित आहे आणि त्याचे काम करतात. भक्तात आस्था बनून राहते आणि तो असा विचार करतो की माझ्या गुरुमुळे की साधनेमुळे ठीक झालो, होतो त्याच्या पूर्वजन्मांच्या संस्कारांमुळे. तर परमात्म्याने या भक्तीला वाचवून जीवित ठेवायचे होते, यासाठी तुम्हाला इथपर्यंत आणले. तर आता जे पार होतील ते तर होतीलच होतील, मालकाचं वचन आहे. सकल सृष्टि प्रवानिक होई. पूर्ण विश्व आणि नाम घेईल, मोक्ष होईल. मग काय होईल की शेवटी हा तर स्वभाव आहे या खराब लोकांचा, परत हळूहळू जाऊन परंपरा बिघडवायला सुरुवात होत जाईल. तर त्यावेळी लास्टमध्ये जो भक्त आहे, भक्ती हीच करत असतील, परंतु ते पार नाही होऊ शकणार. त्यांची संख्या पण थोडी नसेल, खूप लाखो करोडोंमध्ये असतील जे पार नाही होऊ शकणार, परंतु भक्ती संग्रहित होऊन जाईल त्यांची जबरदस्त. तर ते मग काय करतील, काळाच्या हाती जातील. त्यांच्यातलेच ब्रह्मा विष्णू महेश हे देव आणि हे सगळे बनवले जातील गणेश आणि हे जितक्याही देवता आहेत, इंद्र, कुबेर, वरुण, धर्मराज, हे 33 कोटी देवता यांच्यातूनहीच निवडल्या जातात. आणि मग यांना वर ठेवेल वरच्या लोकात, यांची पुण्य त्यांच्याबरोबर असतील. मग तिथे याचा टॅक्स आहे, आपला टॅक्स वेगळा घेईल व आपला माल पण विकेल तो न्यारा. तर यांची पुण्य समाप्त होतील, मग हे दुसऱ्यांदा सतयुगात जन्म घेतील. ते मागचे ज्यांना वरती लुटले जात आहे ते या सतयुगात येतील आणि आत्ताचे परत खूप वर्षांच्या नंतर ते येतील परत सतयुगात. आता सतयुगात हे होतील भक्ती संग्रहित प्राणी जे आत्ता करतील. शास्त्रानुकूल साधना आता मिळाली यांना. आजपर्यंत शास्त्रानुकूल साधना नव्हती. 4 युगांचा हिशोब करून बघा, ज्या कोणाकडे आजपर्यंत ही शास्त्रानुकूल साधना असेल किंवा भक्ती केली असेल कोणी, तर भक्ती आता सुरू होईल. जर यातून राहिलेले परत पुन्हा त्याच ग्रेडमध्ये आले, सतयुगात जन्म झाला, परत तेच त्रेतामध्ये, द्वापारमध्ये आणि परत कलियुगाच्या याच वेळी परत डाव लागेल या मोक्षाचा. आता ही चूक तर तीच परत चक्कर. इंद्र हजारो वर्ष युगांपर्यंत तुम्ही त्या इंद्राच्या पोस्टवर राहाल, हजारो वर्षांपर्यंत देवतांच्या स्वर्ग लोकात आपला माल खाल, बर्बाद कराल पुंजीला. आणि मग जर पुढे भगवान परत कोणी संत नाही भेटले, इतके जन्म मनुष्याचे ते होऊन पण तुम्ही 84 लाख योनींमध्ये चक्कर खाल. तर हा आपला आजचा विषय होता की तर आज हा तुमचा डाव लागला आहे, याला सांभाळून ठेवा. आपल्याला मानव शरीर प्राप्त झाले आहे. आपल्याला 600 वर्षांपूर्वी परमात्मा आले होते, तेव्हा पण तुम्ही मालकाच्या शरणात होता. 64 लाख शिष्य होते. हे 64 लाख शिष्य तर पहिले येतील. त्यानंतर परत परमात्म्याने हा आपला प्रचार केला आहे. जसे तुम्हाला सांगितले गेले आहे की ही वाणी, त्यालाही जशी काग भुसणची कथा ऐकवली होती, 6 महिने कथा ऐकून त्यावर थोडासा परिणाम झाला की नाम घेईन, तर हा इतका प्रचार होईल, या वाणीचा वादळ उठेल. तर ते जे टर्न वाईज ज्यांचा पण नंबर मनुष्याचा आला आहे, ते काही त्या दिवसांनंतर शरण येतील, यायला लागेल आणि या प्रकारे सगळ्यांना मोक्ष मिळेल. बोलो सतगुरुदेव.
चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? माझं नाव अशोक गंगाधर आयरे, मुक्काम पोस्ट ठेंगोडा, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती आहे सर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 22/2/2017 रोजी मी सद्गुरू रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सद्गुरू रामपालजी महाराजांच्या भक्तीत येण्याच्या अगोदर मी ब्रह्मा, विष्णू, महेश, माता दुर्गा म्हणजे आपले हिंदू धर्मातले सर्व देवी देवता यांची पूजा करत होतो. आणि पंढरपूरचे विठोबा महाराज, त्यांच्यानंतर ज्ञानोबा राय यांच्या दिंडीत पायवारीत जात होतो. मी पंढरपूरला कमीत कमी 10 ते 15 वाऱ्या केल्या आहेत. भजन गात, कीर्तनं, प्रवचनं ऐकत दिंड्या करत होतो. त्याच्यानंतर त्र्यंबकची वारी करत होतो. त्याच्यानंतर मुंगे पैठणची वारी करत होतो. भरपूर ठिकाणी वाऱ्या केल्यात. आणि संप्रदायात आम्ही भजन म्हणत होतो. भजन करत असताना आमचं 25 लोकांचा ग्रुप होता. त्याच्यात लहान भाऊ मृदुंगाचार्य, मी हार्मोनियम वाजत होतो. मला त्या हार्मोनियमची खूप गोडी लागली. गोडी लागल्यानंतर आम्ही इतके दंग झालो त्या हार्मोनियमच्या माध्यमातून की खूपच असं एक गंधर्वाचं एक विश्वच एक धारण झालं. आणि त्याच्यात रंगून आम्ही खूप मोठे त्याच्यात मग्न झालो. आम्ही भजन गात असताना असं शोधार्थ करू लागलो की आपल्याला आत्ता नक्कीच परमात्मा पावन होईल, नक्कीच आपल्याला इथे वाट मिळेल आणि आपल्याला मोक्ष पदाचा मार्ग मिळेल. मी 25 वर्ष संप्रदायात होतो. 25 वर्षात खूप रात्र पहाट संध्याकाळी हरिपाठाला जायचो. त्याच्यानंतर कुठे कीर्तनाला जायचो. त्याच्यानंतर पहाटी काकडा, भोपाळी म्हणायचो. हार्मोनियम वादक होतोच, गायन पण करायचो, अभंग म्हणायचो. त्याच्यानंतर सर्वांना रंगवायचो. जर आम्ही कमीत कमी 10-20 जण असं भजनी मंडळामध्ये जर बसलो तर आम्ही इतके रंगदेवता आणायचो की अक्षरशः आमचे भजनी मंडळातले 2-5 जण आमच्या रंगदेवतेला पाहून नाचत असत. त्याच मार्गास्तव पुढे पुढे आम्ही खूप मोठा संप्रदाय वाढवल्यानंतर आमची आर्थिक परिस्थिती पुढे खालावली. आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे मग खूप मोठा संप्रदाय वाढला. आम्ही वाऱ्या करत गेलो. वाऱ्या करत असताना पुढे पुढे व्यवसाय शेतीशी निगडीत राहिलो आणि भजन करत आणि हार्मोनियम वाजत राहिलो आणि भक्ती करत राहिलो की रात्रंदिवस आम्ही भजनात असताना मी स्वतः 25 वर्ष अहोरात्र भजनं केलीत. जेव्हा वेळ मिळाला तिथे एखाद्याचं काशी तीर्थ असेल तिथे मिरवायला गेलो असेल, अंतयात्रा असेल तिथे आम्ही घरचे कामं सोडून अंतयात्रेत गेलो असेल, तिथं भजन गायला असेल. त्याच्यानंतर कोणाच्या इथे कीर्तन असेल तिथं रंगदेवता आणली असेल. त्याच्यानंतर कीर्तनातले पहाटे जेव्हा सप्ते व्हायचे, सप्त्याच्या पिरियडमध्ये आम्ही 7 दिवस आम्ही घरी यायचो नाही. 7 दिवस तिथेच झोपायचो. पहाटे उठून महाराज मंडळी जी बी राहायची सकाळी पहाटी काकडा म्हणणारे, तर त्यांच्याबरोबर काकडा म्हणायचो आणि रंगदेवता आणायचो. परंतु एवढं बी करून मी शेती व्यवसाय करत असताना मला माझ्या जीवनात खूप आपत्त्या येत गेल्या आणि जो तो व्यक्ती आज ह्या मृत्यूलोकात जो बी जन्माला येतो त्या व्यक्तीला पैसा हवा असतो.
तर मी माझ्या व्यवसायात खूप प्रयत्न केले, पण त्याच्यात मला पैसा हा मिळाला नाही आणि आत्मिक समाधान लाभलं नाही. आणि पुढे पुढे चालून जसा जसा मी व्यवसाय करत गेलो, पिकं करत गेलो, पिकांमध्ये मला कुठल्याही प्रकारचे उत्पन्न मिळाले, परंतु पैसा मिळाला नाही. मग परिस्थिती जशी पुढे पुढे खालावली, एका गावाहून मी जमीन विकली, जमीन विकून मी दुसऱ्या गावाला घेतल्यानंतर माझ्यावर कमीत कमी 29 लाख रुपये कर्ज झालं. त्या कर्जाच्या ओघात मी अहोरात्र कष्ट केले. माझं भजन पूजन चालूच होतं. मी सप्ते कुठे टाळत नव्हतो, रंगदेवताही बंद नव्हती. पण अशा वेळेस काय करायचं? शेवटी परमेश्वर परमात्मा आपल्यावर का आरूढ होत नाही याची मला खूप मोठी खंत वाटायला लागली. जेव्हा आम्ही संप्रदायात होतो, माझे एक मित्र होते जवळचे संप्रदायामध्ये, मग आम्ही एकमेक कायम चर्चा करत असत की काहीतरी शोधार्थ जे म्हणतात की एक तुकोबारायांचा अभंग आहे, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा, माळा घालू नये गळा. मग आम्ही तेव्हा त्या मित्रामध्ये चर्चा करायचो की असं तुकोबाराय म्हणतात, पण मग हे कीर्तनकार का वागत नाही आणि तशी प्रशंसा म्हणजे वागून तसं निष्पन्न का होत नाही. मग आम्हाला फार मोठी खंत वाटायला लागली आणि मध्येच ओघाओघाने त्या मित्रांनी त्यांच्या घरी टी व्हीवर एक चॅनलवर कार्यक्रम पाहिला. ते असे आम्हाला छंदच होता ना, प्रत्येक साधुसंतांचे कीर्तनं प्रवचनं लागली की आम्ही पाहायचो. ते ओघाओघाने त्यांनी संत रामपालजी महाराजांचा कार्यक्रम टी व्हीवर पाहिल्यानंतर त्यांनी एक 8-10 दिवस कार्यक्रम सलग पाहत राहिले. त्यांनी त्यांच्यावर खूप मोठा एक संग्रह केला ज्ञानाचा. आणि जेव्हा संत रामपालजी महाराजांनी त्या ग्रंथांच्या आश्रयानुसार जेव्हा सांगितलं सगळं काही, म्हणजे की ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्म होतो आणि मृत्यूही होतो, तेव्हा त्यावेळेस मला त्या मित्रांनी जेव्हा समजून सांगितलं की बाबा आपण आजपर्यंत भक्ती करत आहोत, पण संत रामपालजी महाराजांचा जेव्हा मी कार्यक्रम पाहिला 8 दिवस तुम्हाला सांगितलंच नाही, आणि ब्रह्मा विष्णू महेशांचा जन्मही होतो आणि मृत्यूही होतो. मग म्हटलं असं असेल कसं काय? मग मीही तेव्हा कार्यक्रम पाहिलेत. संत रामपालजी महाराजांच्या कार्यक्रम पाहिल्यानंतर माझे त्याच्यात डोळे उघडले की खरोखर गुरुजी म्हणजे संत रामपालजी महाराज जे सांगतात हे त्रिकाल सत्य आहे. आणि त्या मित्रांच्या सांगितल्यावरून मी संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलो. सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांची भक्ती आपण ज्ञानाच्या आधारावर स्वीकार केला त्या भक्तीचा, तर ह्या भक्ती स्वीकार केल्यानंतर किंवा ही जी भक्ती आपण स्वीकारली आणि त्या भक्तीनुसार आपण साधना केली, गुरुमंत्र जाप केला, तर त्यामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काही लाभ प्राप्त झालेत का? सर, संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षा घेतल्यामुळे जेव्हा नाममंत्र आम्हाला मिळाले आणि आम्ही भक्तीला सुरुवात केली, आम्ही सर्व परिवार, पत्नी, 2 मुले आणि मी, आम्ही 4 जण जेव्हा भक्तीला लागलो, तर आम्ही शेतीमध्ये अगोदर जेही पिकं करायचो त्याचा बेनिफिट आम्हाला मिळत नव्हता. परंतु जेव्हा दीक्षा घेतली 22/2/2017, त्याच्यानंतर 2 महिन्यात आम्ही जेही पीक लावलं होतं त्याच्यातच मला 2 लाखाचं उत्पन्न झालं. त्याच्यानंतर मी जसे शेतीमध्ये पिकं करत गेलो, माझ्यावर 29 लाख रुपये कर्ज होतं. तर आत्तापर्यंत मला 4 वर्षात 29 लाख रुपये कर्ज फेडून आज मी एकदम सुखी आणि माझा परिवार सुखी आहे. आणि पूर्ण फॅमिली अतिशय उत्कृष्ट मार्गाने आम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणात आहोत, भक्ती मार्ग करत आहोत आणि खूप मोठा आनंद घेत आहोत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारल्यानंतर आणि त्यांनी जो गुरुमंत्र आपल्याला दिला आहे त्या गुरुमंत्राचा जप केल्यानंतर आपली आर्थिक परिस्थिती सुधारली
आणि जे आपल्या डोक्यावर जे कर्ज होतं ते सुद्धा पूर्णपणे दूर झालं. मला असं विचारायचं आहे, आर्थिक लाभ तर आपल्याला झालाच आहे, परंतु या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ आपल्याला झालेत का? सर, त्याच्या व्यतिरिक्त माझी शारीरिक अवस्था खालावलेली होती. मला जॉईंट पेनचा प्रॉब्लेम होता, तो सुद्धा माझा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. त्याच्यानंतर हातपाय दुखणे, सांधेवात हे असे जे प्रकार होते, जेव्हा संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलो आणि परिपूर्ण भक्तीचा आनंद घेऊन जेव्हा आनंद घेतला, तर हा सुद्धा माझा प्रॉब्लेम परिपूर्ण मिटला आणि आज खूप आनंदित आम्ही शेती करतो आणि परमात्म्याची भक्ती करतो, याच्यात शंकाही नाही. संत रामपालजी महाराजांनी जे मंत्र दिले आहेत, ते जे मंत्र आहेत ते मूळ मंत्र आहेत. मूळ मंत्र भजल्यानंतर ते 100% ब्रह्म विष्णू महेश हे आपल्याला पावन होतात आणि आपल्याला ते परिपूर्ण सुख देतात आणि परमात्म्याची वाट दाखवतात, यात शंकाही नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज जे मंत्र देतात, त्या मंत्रामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यांच्यापासून जे लाभ सांसारिक, आर्थिक, मानसिक जे लाभ प्राप्त होतात त्या मंत्राद्वारेच होतात. तर या अनुषंगाने जर आपण जे आपले मित्र आहेत, जे आपले आप्तेष्ट आहे, नातेवाईक आहे आणि जो आज टी व्हीवर आपल्याला जो श्रोतावर्ग आज बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? सर, संदेश देण्याइतका माझा तितका अधिकार नाही, परंतु विनवणी 100% करू शकतो. संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेऊन जर आपण भक्ती केली, त्या परमात्म्यापर्यंत सद्गती आपल्याला प्राप्त होईल आणि मोक्षाचा मार्ग मिळेल, यात शंकाही नाही. सर, जर कोण्या साधकाला किंवा भक्ताला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा अथवा नामदीक्षा घ्यावायची असेल, गुरुमंत्र घ्यावायचा असेल, तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, संत रामपालजी महाराजांच्याकडून जर दीक्षा घ्यायची असेल तर टी व्हीवर अनेक चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे कार्यक्रम चालत आहेत. त्या कार्यक्रम ज्या चॅनलवर चालत असतो त्याच्या खाली पट्टी असते, त्याच्यावर नंबर दिले जातात आणि त्या नंबरांवरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर तिथे दिलेलं आहे. तिथे जाऊन दीक्षा घेऊ शकता आणि आपलं आत्म्याचं कल्याण करू शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची उभारणी केली आहे आणि आपल्या टी व्हीवर जे नंबर फ्लॅश होत आहे त्या नंबरवर जर संपर्क साधला तर आपल्याला तिथला ॲड्रेस मिळेल आणि तिथे जाऊन तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु ही जी क्रिया आहे किंवा ही जी प्रोसेस आहे नामदानाची किंवा नामदीक्षेची, याच्यासाठी त्या साधकाला किंवा त्या भक्ताला किती पैसे मोजावे लागतील? सर, सद्गुरू रामपालजी महाराजांच्या चरणात येणारे व्यक्ती म्हणजे ज्यांना काही दीक्षा प्राप्त करायची आहे, त्या व्यक्तींना निशुल्क नामदान प्राप्त होतं. याच्यात कुठल्याही प्रकारची फी वगैरे आकारली जात नाही. निशुल्क पद्धतीने इथे नामदान दिलं जातं, उत्कृष्ट पद्धतीने नामदान दिलं जातं. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित
आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 703030